रविवार 15 जूनच्या दुपारची वेळ. पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यात असलेल्या कुंडमळा भागात प्रचंड गर्दी होती. इथं इंद्रायणी नदीवर असलेले रांजणखळगे बघायला कायम गर्दी होत असते. रविवारी पाऊस आणि सुट्टीचा दिवस त्यामुळं कुंडमळ्यात प्रचंड गर्दी होती. कुंडमळ्याजवळच इंद्रायणी नदीवर एक पूल आहे. या पुलावर नदीपात्रातलं पाणी बघण्यासाठी अनेक लोक थांबले होते. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार पुलावर साधारण 100 जण होते. पण अचानक पुलाचा एक भाग कोसळला आणि कित्येक जण थेट नदीत कोसळले. या दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत 50 जणांना वाचवण्यात यश आलं असलं तरी 6 जणांची प्रकृती गंभीर आहे. 40 जणांवर उपचार सुरू आहेत. तर अजूनही काही जण बेपत्ता असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पण हा पूल कशामुळे कोसळला? धोक्याचा इशारा देण्यात आला होता का? हा पूल नेमकं कधी उभारण्यात आला होता? रेस्क्यू ऑपरेशनचं नेमकं काय झालं? सगळी माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी आरती. तुम्ही बघताय विषय चौकातला. तर घडलं असं की रविवारी दुपारी 2:30 ते 3:30 वाजता कुंडमळा परिसरात पर्यटकांची गर्दी खूप वाढली होती. धबधबा बघण्यासाठी कित्येक पर्यटक या पुलावर चढले होते. मावळच्या शेलारवाडी व भेगडेवाडीला जोडणाऱ्या या जुन्या पुलावर जाऊन लोक फोटो काढत होते. त्याचवेळी एकदम पुलाच्या मध्यभागी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. या पुलावरून 3 बाईक भेगडेवाडीकडे जात होत्या तर 2 बाईक शेलारवाडीकडे जात होत्या. एकाच वेळी बाईक समोरासमोर आल्या, त्यामुळे कुणालाच पुढे जाता आलं नाही आणि नेमकं त्याचवेळी पर्यटकांची पुलावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती आणि त्यामुळे पूल कोसळला. पूल कोसळण्यापूर्वी 5 मिनिटं अगोदर तो पूल हलत होता, पण तिथे बाईक आणि प्रचंड गर्दी असल्यामुळे पर्यटकांना काहीच करण्याचा मार्ग राहिला नव्हता, असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय. नदीच्या पाण्याचा प्रवाह जोरात असल्यामुळे अनेक जण वाहून गेल्याची भीती आहे. तर काही जणांनी कोसळलेल्या पुलाला धरल्यामुळे त्यांचे प्राण वाचले, तर काहींच्या पुलाच्या सांगड्याखाली दबून मृत्यू झाला, तर काही जण गंभीर जखमी झालेत. तिथे असलेल्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार सुरक्षा रक्षकांनी पुलावर गर्दी करू नका अशी सूचना दिली होती. त्यावेळी पर्यटक पुलावरून बाजूला झाले होते, पण त्यानंतर तिथे पुन्हा पर्यटकांनी गर्दी केली आणि त्याचवेळी हा अपघात झाला. तर हा अपघात झाला कसा? तर हा पूल फक्त माणसांना चालत जाण्यासाठी होता, पण यावरून दुचाकी सुद्धा प्रवास करायच्या. एका वेळी 2 माणसं किंवा 1 बाईक जाईल एवढाच हा पूल अरुंद होता. तर शेलारवाडी आणि भेगडेवाडीला जोडणारा हा पूल 32 वर्ष जुना आहे. 1990ला पुलाचं काम सुरू झालं होतं, तर 1993 मध्ये हे काम पूर्ण झालं आणि 2023 मध्ये या पुलाला 30 वर्ष पूर्ण झाले होते. तेव्हा हा पूल जीर्ण झाल्याचं दिसून आलं होतं. स्थानिकांनी मीडियाला दिलेल्या माहितीनुसार पुलावर खड्डे पडले होते आणि याबाबत सार्वजनिक बांधकाम खातं आणि ग्रामपंचायत यांना 2 वर्षापूर्वीच पुलाची दुरुस्ती करण्यात यावी व पर्यटकांना बंदी घालावी असा पत्रव्यवहारही केला होता. मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही. मुळात ही पर्यटकांची जागाच नव्हती. तर इथे नवीन पूल उभारायला मंजुरी सुद्धा मिळाली होती. नवीन पूल बांधण्यात यावा अशी स्थानिकांची आणि लोकप्रतिनिधींची मागणी होती. पण मार्किंग वगळता प्रत्यक्ष कामाला इथे अजूनही सुरुवात झालीच नव्हती असं सांगण्यात येतंय. तर हा पूल 470 फुटांचा होता. आतली रुंदी फक्त 4 फूट होती. गाड्या गेल्या तरी या पुलाला हादरे बसत होते. भेगडेवाडीतल्या गणेश भेगडे यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार रविवारी अपघात होण्याआधी पुलावर वाढलेली गर्दी पाहून दुपारी 12:30च्या सुमारास ही गोष्ट पोलिसांना कळवली होती. त्यानंतर 3 मार्शल यामध्ये 2 लेडीज कॉन्स्टेबल आणि 1 पुरुष हवालदार घटनास्थळी आले होते. त्यांनी पर्यटकांना बाजूला केल्यानंतर लोक निघून गेले, पण मार्शल तिथून गेल्यानंतर लोक पुन्हा तिथे आले होते अशी माहिती त्यांनी दिली. या दुर्दैवी अपघातात सुरुवातीला 25 ते 30 जण वाहून गेल्याची भीती व्यक्त केली गेली, पण अपघातावेळी पुलावरची गर्दी एवढी होती की हा आकडा आणखी मोठा असण्याची शक्यता वर्तवली जात होती. तर यामध्ये चिंचवडमधली एक छोटी फॅमिली सुद्धा फिरण्यासाठी आली होती. त्यामध्ये पती पत्नी आणि फक्त 5 वर्षांचा मुलगा होता. मुलगा आणि त्याचे वडील पुलाच्या सांगाड्याखाली अडकून मरण पावले, तर आई गंभीर जखमी झाली. अपघात झाल्यानंतर 3:30 वाजता बचाव कार्य सुरू झालं.
NDRF, स्थानिक रेस्क्यू टीम आणि इतर यंत्रणा दाखल झाल्या. संध्याकाळपर्यंत पुलाखाली अडकलेले 3 मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं होतं. त्यानंतर आणखी एक मृतदेह सापडला. चंद्रकांत साठले वय वर्ष 45, चेतन तावरे वय वर्ष 32 आणि रोहित माने व त्यांचा 5 वर्षाचा मुलगा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. रविवारी उशिरा बचावकार्य थांबण्यात आलं होतं आणि सोमवारी सकाळी पुन्हा ते सुरू झालं. अजून 2 ते 3 जण बेपत्ता असण्याची शक्यता आहे. आता धक्कादायक गोष्ट म्हणजे या पुलाबद्दल धोक्याचा इशारा देण्यात आला होता व तसा बोर्ड सुद्धा तिथे लावण्यात आला होता, पण माध्यमानुसार हा जो बोर्ड लावला होता तो तिथे कचऱ्यात दिसून आला. पण आता या प्रकरणात चौकशीचे आदेश देण्यात आले असून पूल का कोसळला, नेमकं काय घडलं, पुलाचं काम का सुरू झालं नाही याचे उत्तरं मिळणं अपेक्षित आहे.